अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ लीलामृत अध्याय 2 महासाध्वी अनुसया देवी पातिव्रत्य महिमा वृत्तांत। श्री काशीनाथ पंडितजींनी देवरायला गुरु लीलामृत सांगण्यास सुरुवात केली। बेटा देवराया, श्रीपाद श्री वल्लभांची लीला भक्तांसाठी अद्भुत कामधेनू, कल्पवृक्ष व चिंतामणी समान आहेत। हे देवराया, लक्षपूर्वक ऐक। जो भक्त श्रीपाद श्री वल्लभ लीलामृत वाचेल किंवा श्रवण करील त्याला सर्व सुख संपत्ती समृद्धी प्राप्त होईल। त्याचे सर्व कार्य इच्छित मनोकामना पूर्ण होतील। कोणत्याही प्रकारची विघ्ने त्याला येणार नाहीत। प्रतिष्ठान गावामध्ये कौशिक नावाचा एक ब्राह्मण राहत होता। तो पूर्वजन्मातील पापामुळे कुष्ठरोगी झाला व त्याची पीडा तो सहन करीत होता। कौशिकाची पत्नी सुमती देवी आपल्या पतीला देवासमान मानून अनन्य भावे त्याची सेवा करीत होती। पतीची पादसेवा, शरीर संरक्षण, स्नान इत्यादी सेवा भक्तिभावाने करीत होती। रोग पीडित पतीला जेवण देणे, एकांतात त्याच्याबरोबर प्रेमाने वागणे, अतिशय नम्रतेने व श्रद्धेने आपल्या पतिव्रता धर्माचे पालन करीत असे। इतका संयम ठेवून पतिसेवा करणाऱ्या सुमतीचा पती रोगाने त्रस्त असल्यामुळे तिच्याशी दृष्ट चित्र विचित्र वर्तन करीत असे। तरीही परमपवित्र सती सुमती माझा पती सर्वोत्तम श्रेष्ठ आहे असे म्हणत असे। कौशिक ब्राह्मण रोग पीडित असल्यामुळे चालण्याच्या स्थितीतही नव्हता। तरीही त्याने आपल्या पत्नीला आज्ञा केली, हे सुमती, आज सकाळी बाहेर बसलेलो असताना या रस्त्याने जाणाऱ्या एका वेश्येला मी पाहिले। माझ्या मनात तिच्याकडे जाण्याची इच्छा निर्माण झाली आहे। तू पतिव्रता धर्म चांगल्या प्रकारे जाणून आहेस, तेव्हा त्या धर्माचे पालन करण्यासाठी आपल्या पतीची इच्छा पूर्ण करणे तुझे कर्तव्यच आहे। तू मला त्या वेश्येकडे घेऊन चल अशी मी तुला आज्ञा करीत आहे। तिच्याकडे जर मला जाता आले नाही तर मला तू जिवंत पाहू शकणार नाहीस। सुमती, तू कोणत्या विचारात पडली आहेस? तू मला का घेऊन जात नाहीस? मी अतिशय संकटात पडलो आहे असे कौशिक आपल्या पत्नीला म्हणाला। सुमतीने विचार केला की आपल्या पतीची कामवासना उद्दीपित झाली आहे। सद्गुणी व सर्व संपन्न पतिव्रता असलेली सुमती पतीची अशी अवस्था पाहून खूप चिंताग्रस्त झाली। तिने प्रचंड धैर्य गोळा करून आपल्या पतीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला। वेश्येला देण्यासाठी तिने आपल्याबरोबर स्वतःचे दागदागिने धन घेतले। पतीला तिने एका मोठ्या हारात टोपलीत बसविले व हारा डोक्यावर घेतला। रात्रीची वेळ होती, त्यामुळे ती हळूहळू पावले टाकीत वेश्येच्या घराकडे जाण्यास निघाली। रात्र अंधारी होती। डोक्यावरच्या ओझ्याने सुमती थकली होती, तरीही ती थांबली नाही। आकाशात ढगांनी गर्दी केली होती व विजांचा मधूनच कडकडाट होत होता। सुमती त्या अधूनमधून पडणाऱ्या प्रकाशात आपला मार्ग आक्रमण करीत होती। तिने आपली सर्व शक्ती पणाला लावून धैर्याने पुढे चालतच राहिली, परंतु डोक्यावरील पतिदेवांचा हारा खाली ठेवला नाही। त्याच वेळेस ज्या अंधाऱ्या रस्त्याने सुमती आपल्या पतीला घेऊन जात होती त्याच रस्त्यामध्ये मांडवी महामुनींना तिथल्या राजाने शूलदंडाची शिक्षा देऊन एका झाडावर टांगून ठेवले होते। भक्त देवराय श्री काशीनाथ शास्त्रींना म्हणाला, हे गुरुदेव, माझ्या सद्भाग्याने आपल्यासारख्या महान गुरूंची मला प्राप्ती झाली। हे माझ्या पूर्वजन्माचे फळ आहे असे मी समजतो। मला असा प्रश्न आहे की मांडव्य महामुनी इतके महान असतानाही राजाने त्यांना एवढी मोठी शिक्षा का दिली? याविषयीचा वृत्तांत मला कथन करावा। देवरायच्या निष्ठाभक्तीने श्री काशीनाथ पंडित अतिप्रसन्न झाले व त्यांनी मांडव्य ऋषींची कथा सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, हे देवराय, मांडव्य ऋषी महान तपस्वी आहेत, महान निष्ठावंत आहेत। असे हे महान तपस्वी प्रतिष्ठानपूरच्या राजाकडे राजदर्शनाकरिता गेले, परंतु त्यांची निराशाच झाली। ते राजमहालाच्या बाहेर असलेल्या झाडाच्या पारावर थांबले व रात्रभर तेथेच विश्रांती घेण्याचे निश्चित केले। रात्रीच्या वेळी राजवाड्यात चोरी करून काही चोर पळून जात होते।
राजाचे शिपाई चोरांचा पाठलाग करीत असताना चोरांनी इकडे तिकडे पाहिले व शिपायांपासून लवकर सुटका व्हावी म्हणून चोरीचे धन कोठेतरी टाकून पळण्याचा विचार केला। तेवढ्यात त्यांनी झाडाखाली असलेला मांडव्य ऋषींना पाहिले व आपल्या हातातील सर्व धन त्यांच्याजवळ टाकून स्वतःला वाचवण्यासाठी ते पळून गेले। राजाच्या शिपायांनी मांडव्य ऋषींजवळ चोरीचे धन पाहून त्यांनाच चोर समजून त्यांचे हातपाय बांधून चोरीच्या मालासह राजासमोर उभे केले। राजाने चोरीची सर्व धनसंपत्ती परत घेतली व कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता अतिशय कठोर होऊन त्यांच्या पृष्ठभागाकडे शूळ घालून त्यांना उभे करण्याची शिक्षा ठोठवली व शिपायांना तशी आज्ञा देऊन त्या दिवशीची सभा समाप्त केली। राजाच्या आज्ञेप्रमाणे शिपायांनी त्यांना एका झाडावर उभे केले। तपोनिष्ठ महामुनींनी आपल्याला एवढी कठोर शिक्षा का झाली हे जाणून घेण्यासाठी आपल्या मंत्र सामर्थ्याने यमधर्म राजाला आव्हान केले व तू समवर्ती असताना धर्म अधर्म याची जाण असतानाही मला इतकी कठोर शिक्षा का केलीस? मला आठवते तेव्हापासून मी कोणतेही दुष्कृत्य केलेच नाही, फक्त तपस्याच करीत आलो। यमधर्म राजाने प्रत्युत्तर दिले, हे महामुनी, आपण 5 वर्षाचे असताना पतंग पकडून त्याच्या शेपटीला काट्याने टोचून त्याला जे दुःख दिले त्याची ही शिक्षा आहे। यावर मांडव्य महामुनी म्हणाले, अनेक स्मृती व पुराणात सांगितले आहे की 12 वर्षापर्यंतच्या मुलांनी केलेल्या पापाचे फल त्यांच्या आईवडिलांनाच भोगावे लागते। आपण या सर्व गोष्टींचा सारासार विचार न करता मला ही शिक्षा दिली। या अधर्माचे फळ यमधर्म राजा तुम्हालाच भोगावे लागेल। येणाऱ्या द्वापार युगात विदुर या शूद्राच्या रूपात तुला जन्म घ्यावा लागेल, असा मांडव्य ऋषींनी यमाला शाप दिला। मांडव्य ऋषी त्या झाडावरच देवाची आराधना करून आपला वेळ व्यतीत करीत होते, असे श्री काशीनाथ गुरूंनी देवरायला सांगितले। हे ऐकून देवरायने भक्तिभावाने श्री काशीनाथ गुरूंना साष्टांग नमस्कार केला व म्हणाला, स्वामी, महान योग्यांनाही प्रायश्चित्त भोगावेच लागते। त्यांच्यासमोर आपल्यासारख्या मानवांना होणारे कष्ट खूपच कमी आहेत। आपली कहाणी ऐकून श्रवणानंद, आपले रूप पाहून नेत्रानंद व श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीलेने हृदयानंद होत आहे। हे गुरुदेव, सुमती देवी आपला पती कौशिक याला डोक्यावर घेऊन चालली होती, ती कथा पुढे सांगावी। त्याचप्रमाणे श्री काशीनाथ पंडितांनी कथा सांगण्यास सुरुवात केली। सुमती देवी त्या रस्त्याने आपल्या पतीला टोपल्यात बसवून डोक्यावर धरून घेऊन जात असताना तिच्या पतीचे डोके झाडाला बांधलेल्या मांडव्य ऋषींच्या शूळाला लागले। शूळ हल्ल्यामुळे महाऋषींना अतिशय वेदना झाल्या। त्यामुळे त्रस्त झालेल्या महामुनींनी त्वरित शाप दिला की ज्याने मला ह्या वेदना दिल्या असतील त्या पाप्याला निसंदेह तो कोणीही असला तरी सूर्योदयाच्या वेळी त्याच्या डोक्याचे 100 तुकडे होतील व त्याचा मृत्यू होईल। मांडव्य ऋषींच्या या शापाने पतिव्रता सुमती व्यथित झाली व त्यांची विनंती करू लागली, हे ऋषीश्वर, क्षमा करावी। माझा पती रोगाने त्रस्त झालेला आहे, तो एखाद्या लहान मुलासारखा झाला आहे। झालेल्या अपराधाला मीच जबाबदार आहे, त्यामुळे त्यांना शापमुक्त करण्याचा मार्ग सांगावा व मला शिक्षा द्यावी।